कितीही दिवस शहरात राहिलं तरी गावाकडे जाण्याची ओढ कधीच कमी होत नाही. अगदी आज माझंही असंच झालं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी पुण्यावरून गावाकडे निघाले. थोडं दुपारीच निघाले. म्हटलं ट्रॅफिक लागणार नाही. पण आपलं चाकण काय आपल्याला सोडतं काय कधी? म्हणून ब्रिजवरून गाडी न घालता आम्ही खालून गाडी घेतली. तर असं वाटलं चाकणमध्ये ट्रॅफिक तर आहेच, पण कचरा पण खूप झालाय. कसंबसं त्या ट्रॅफिकमधून सुटलो आणि पुढे निघालो. आज एकादशी पण होती. रोडनी खूप साऱ्या दिंड्या चालल्या होत्या. तर म्हटलं लांबूनच दर्शन घ्यावं. लांबूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तर पुढे ना मला ही खूप सुंदर मुलगी दिसली गाडीवरती. तर तिथे लिहिलं होतं बंटी, बबली आणि प्रांजली. तर माझे अहो म्हणतात की ही प्रांजलीच आहे. का तर ती मुलगी पण सुंदर आहे आणि प्रांजली नाव पण सुंदर आहे. त्यानंतर आम्ही संगमनेरमध्ये एंट्री केली. तर मध्येच ना खूप सारे पोलीस काका दिसले. काय झालं काय माहीत, पण खूप मोठं काहीतरी झालं असेल म्हणूनच इतके पोलीस होते. घरी येऊन ना मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं माझ्या काकांना भेटायला. तर मी घरी गेले. त्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन हॉस्पिटलमध्ये काकांना टिफिन पण घेऊन जायचा होता. स्वयंपाक वगैरे बनवून मी टिफिन घेऊन माझ्या काकांना भेटायला गेले. तर मित्रांनो, कुणाकुणाला गावाकडे जायची ओढ असती त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.